नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी नितीन लाकडे, मॅथ्स बाय लाकडे सर या नवीन युट्यूब चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण टॉपिक बघणार आहे शेकडेवारी. शेकडेवारी आता बघा, शेकडेवारीमध्ये म्हणजेच काय असते समजून चला. एखाद्या व्यक्तीचा पगार जो आहे किती आहे, 30,000 रुपये. किती आहे? 30,000 रुपये. पूर्ण पगार किती आहे? 30,000 रुपये. म्हणजेच याला हा जर पूर्ण दिवस यांनी काय केला, हा पूर्ण दिवस काय केला, कामावर गेला. महिन्यातून पूर्ण दिवस हा काय केला, कामावर गेला, तर याला पूर्ण पगार मिळेल, है ना. याला काय मिळेल? पूर्ण पगार मिळेल. तर आपण हे म्हणू शकतो याचा किती, या व्यक्तीचा 100% पगार झाला. या व्यक्तीचा किती? 100% पगार झाला. समजून चला, एखाद्या व्यक्तीकडे एक प्लॉट आहे, एक प्लॉट आहे, है ना. एखाद्या व्यक्तीकडे एक प्लॉट आहे आणि त्या व्यक्तीने या पूर्ण प्लॉटवर काय केलं? बांधकाम केलं. या पूर्ण प्लॉटवर काय केलं? बांधकाम केलं. थोडीशी पण जागा सोडली नाही. तर बघा, तर आपण काय म्हणू, या व्यक्तीने 100% जागेवर काय केलं? बांधकाम केलं. 100% जागेवर काय केलं? बांधकाम केलं. किंवा बघा, एखादी पाण्याची टाकी आहे, एखादी पाण्याची टाकी आहे, एखादी पाण्याची टाकी आहे. ती जर पूर्ण पाण्याने जर भरली असेल, ती जर पूर्ण पाण्याने भरली असेल, म्हणजे हा पूर्ण टाकीचा भाग काय आहे? पाण्याने भरलेला आहे. काय? पाण्याने भरलेला आहे. तर आपण काय म्हणू, ती टाकी 100% पाण्याने भरलेली आहे. काय म्हणू आपण? 100% टाकी पाण्याने भरलेली आहे. तर आता एक मला सांगा, जर या टाकीचा काही भाग रिकामा असला तर काय म्हणू? बरोबर नाही का? जर काही भाग रिकामा असला म्हणजे असं समजू आपण, त्याला 25% भाग काय रिकामा आहे. टाकीचा 25% भाग जो पाण्याने भरलेला नाही, तर काय म्हणू आपण? 100 वजा 100 पूर्ण काय असते? 100% असते. म्हणजे 25% काय भरलेलं नाही, म्हणून काय केलं? वजा. तर भरलेली किती आपल्याकडे टाकी? 75%, है ना. भरलेली किती टाकी आपल्याकडे? 75%. मित्रांनो, या टॉपिकचे जे प्रश्न आपण हे जर टॉपिक पूर्णपणे पद्धतशीरपणे जर समजून घेतलं, तर याचा फायदा आपल्याला SI मध्ये असो की CI मध्ये असो, गुणोत्तर प्रमाणमध्ये असो, बऱ्याचशा टॉपिकमध्ये या शेकडेवारी यामधील प्रश्नांचा किंवा मूळ संकल्पनांचा आपल्याला फायदा होईल. ठीक आहे. तर मित्रांनो, हा जो टॉपिक आहे एकदम आपण सोप्या आणि शॉर्ट ट्रिकने बघूया. आणि हा व्हिडिओ तुम्ही आपल्याला जर दिलं असेल, काय दिलं असेल? 700चे किती? 20%. 20% बरोबर किती? 20% बरोबर किती? तर आपण काय करणार? चे जाची म्हणजे काय असतो? गुणाकार. चे जाची म्हणजे काय असतो? गुणाकार. म्हणजेच काय करणार आपण? 700 काय करणार? 700 चे म्हणजे काय असतो? गुणाकार. 20 आणि हे प्रतिशत 100 काय घ्यायचे? खाली घ्यायचे. काय घ्यायचे? खाली घ्यायचे. ठीक आहे. तर बघा, या चिन्ह दोन चिन्ह कटले तर काय भेटलं आपल्याला? 7 दुनी 14 आणि हा एक शून्य म्हणजे किती भेटले आपल्याला? 700चे 20% किती भेटले? 140. त्याचप्रमाणे एखादं आणखी उदाहरण घेऊ आपण. किती? 200चे किती? 25%. 25% बरोबर किती? बरोबर किती? तर काय करणार आपण? 200चे म्हणजे 200 म्हणजे गुणाकार, 25% म्हणजे टक्केची काय करणार आपण? 100 काढी. शेकडा म्हणजेच काय घेतो आपण? खाली घेतो, है ना. तर बघा, या दोन शून्यासोबत दोन शून्य कटेल. तर 25 जुनी किती भेटले आपल्याला? 50. 25 जुनी 50. ठीक आहे. इथपर्यंत समजलं तुम्हाला? तर बघा आता, म्हणजेच आपल्याला जर कोणत्याही किंमत असो किंवा काही जागा असो किंवा काही पण असो, ठीक आहे, त्याच्या जर समजून चला शेकडेवारीमध्ये जर आपल्याला काही पर्सेंट काढायचं असेल तर यानुसार काढावं लागेल. आपण या टॉपिकमध्ये प्रत्येक म्हणजे एकदम 0 पासून तर एकदम ऍडव्हान्स पर्यंत एकूण एक प्रश्न. बघा मित्रांनो, प्रश्न काय म्हणतो? खालील संख्यांचे व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करा. खालील संख्यांचे व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करा. तर बघा, आता व्यवहारी अपूर्णांकात करायचं झाल्यास काय करतो आपण? बघा, आता इथे किती आहे? 36 आहे. किती आहे? 36 आहे. आता प्रतिशत आहे म्हणजे टक्के आहे, तर टक्क्याची 100 किती लिहितो आपण? शेकडा कुठे लिहितो आपण? खाली लिहितो. तर बघा, तर आपल्याला किती भेटलं? आपल्याला 36% म्हणजे 36 छेद किती? 100. 36 छेद किती भेटलं आपल्याला? 100. तर बघा, आपण एकाच संख्येने दोन्ही म्हणजे वरच्या संख्येला आणि खालच्या संख्येला काय एकाच संख्येने काय द्यायचं? आपल्याला भाग द्यायचा. ठीक आहे. तर बघा, किती? 4ने भाग दिला तर 4 9 36 आणि 100ला जर 4ने भाग दिला तर किती भेटलं आपल्याला? 25. म्हणजेच आपल्याला उत्तर किती भेटले मित्रांनो? किती? 9/25. किती भेटलं? 9/25. ठीक आहे. तर नंतर आपल्याला दिलेलं आहे बघा 64
आता 64% म्हणजे 100 आपण खाली घेऊ. ठीक आहे, समजलं इथपर्यंत. ठीक आहे. त्याचप्रमाणे आपण याला कितीने 4 ने भाग देऊ म्हणजे 4 1 4 2 उरले 24 झाले 4 7 24 याने 4 ला दिला तर किती 100 ला 4 ला दिलं किती भेटेल आपल्याला 25 म्हणजे याचे उत्तर किती भेटले आपल्याला किती 16/25 म्हणजे 1625. मित्रांनो या टॉपिक मध्ये आपण एकदम झिरो पासून तर एकदम ऍडव्हान्स पर्यंत शिकणार आहोत. ठीक आहे, छोट्या छोट्या गोष्टी पण आपल्याला शिकाव्या लागतात पेपरच्या दृष्टिकोनातून. ठीक आहे, तर बघा नंतर आपल्याला दिलेलं 60% किती 60% टक्केचे 100 आपण खाली घेत असतो. या शून्यासोबत हा शून्य घडला आणि बेत्रिक 6 आणि बेपंच 10 तर आपल्याला उत्तर किती मिळाले 3/5. किती उत्तर मिळालं आपल्याला 3/5. ठीक आहे, तर बघा नंतरचा प्रश्न आपल्या नंतरची संख्या दिलेली आहे किती 40%. किती 40%. तर त्याचप्रमाणे आपल्याला बघा 40 अपॉन किती 100 या शून्यासोबत हा शून्य घडला. ठीक आहे, तर बेदुनी 4 तर किती बेपंच 10 तर किती भेटले आपल्याला 205. किती भेटले 205. ठीक आहे, नंतर आपल्याला दिलेला 20%. किती दिलेला 20%. टक्के म्हणजे किती 100 खाली. तर बघा या शून्यासोबत हा शून्य घटेल. ठीक आहे, या शून्यासोबत हा शून्य घडला बेपंच 10 तर आपल्याला उत्तर काय भेटलं 1/5. काय भेटलं उत्तर 1/5. तर मित्रांनो नोट करून घ्या. बघा मित्रांनो यामध्ये आपल्याला 2 प्रश्न दिलेले आहे. तर काय म्हटलं आपल्याला 25%चे 25 बरोबर किती. 25%चे 25 बरोबर किती आणि दुसऱ्या प्रश्नामध्ये म्हटलं आपल्याला 25%चे 25% बरोबर किती. 25%चे 25% बरोबर किती. दोन्ही प्रश्नामध्ये फरक आहे, फक्त अंक समान आहे. ठीक आहे, तर बघा आपण पहिला प्रश्न सॉल्व्ह करू. तर काय म्हटलं आपल्याला 25%चे 25 म्हणजेच काय 25%. टक्के म्हणजे काय कुठे घेतो आपण खाली, बरोबर आहे छेदाला. ठीक आहे, चे म्हणजे काय गुणाकार. चे म्हणजे काय असतो गुणाकार. समजलं इथपर्यंत. समजलं. जेव्हा बघा मित्रांनो छेद जेव्हा आपल्याला काय म्हणजे शून्य असते म्हणजे 1 वर किती की शून्य असो है ना 1 वर किती पण शून्य असो तेव्हा काय करायचं असा भाग काढायचा नाही. म्हणजेच काय सोपं कॅल्क्युलेशन व्हायसाठी काय करायचं बघा डायरेक्ट 25 गुणिले 25 म्हणजे किती भेटलं आपल्याला 625 आणि अपॉनला किती आहे 100. तर आता बघा आपण डायरेक्ट 2 शून्य आहे ना तर 2 शून्याचे म्हणजे 2 अंकाच्या अलीकडे पॉईंट देऊ शकतो डायरेक्टली. 2 शून्य असले 2 शून्याच्या अलीकडे 3 शून्य असले तर 3 शून्याच्या अलीकडे म्हणजेच आपल्याला काय भेटेल किती उत्तर काय भेटेल 6.25. 6.25. आपण इथे असं पण करू 25 चौक 100 पुन्हा आपल्याला 25 ने भाग द्यावा लागला असता. म्हणून आपण काय केलं एकदम सोपं कॅल्क्युलेशन व्हावं म्हणून काय केलं 25 गुणिले 25 म्हणजे 625 अपॉनला किती आहे 100. तर बघा 2 शून्य 1 वर किती आहे 2 शून्य आहे तर 2 घर अलीकडे पॉईंट देऊन दिला तर काय भेटलं आपल्याला 6.25 उत्तर भेटलं. ठीक आहे, तर बघा आता यामध्ये काय दिलं दुसऱ्या प्रश्नामध्ये काय दिलेलं आपल्याला तर किती 25%. 25% म्हणजेच काय 25/100. चे म्हणजे काय असतो गुणाकार. पुन्हा आपल्याला 25%च दिलेला 25/100. ठीक आहे मित्रांनो, समजलं तुम्हाला इथपर्यंत. तर आता बघा त्याचप्रमाणे करायचं आपल्याला 25 गुणाकारला 25 म्हणजेच किती भेटलेला 25 गुणिले 25 किती 625. 625 आणि 100 गुणिले 100 म्हणजेच किती 100 वर आणखी 2 शून्य वाढेल. समजलं मित्रांनो. आता बघा 1 वर किती शून्य आहे 1 2 3 4 है ना म्हणजेच आपल्याला दशांश याच्यामध्ये काढते वेळेस काय करावं लागेल तर 4 घर अलीकडे काय करावं लागेल पॉईंट द्यावं लागेल. म्हणजेच बघा हे 625 आहे. बघा किती झाले 1 2 3 है ना. पुन्हा मग आता एक 4 व चौथं घरसाठी आपल्याला एक शून्य वाढावं लागेल नंतर आपल्याला पॉईंट द्यावं लागेल म्हणजे आपल्याला उत्तर किती भेटेल 0.0625. 0.0625. याच प्रकारचे भरपूर सारे एक्झाम्पल आपण आता घेणार आहोत मित्रांनो. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ठीक आहे. बघा मित्रांनो काय म्हटलं नंतर 500चे 50% चे 10% किती. 500चे 50%चे 10% किती. तर बघा 500 है ना 500 म्हणजे काय असतो गुणाकार आणि 50% टक्केचे 100 खाली तो आपण खाली टक्केचे 100 खाली तो आपण खाली चे म्हणजेच काय गुणाकार आणि 10% पुन्हा शेकडा दिला आपल्याला म्हणजे 100
समजलं मित्रांनो इथपर्यंत? तर बघा या दोन शून्यासोबत हे दोन कटेल आणि या दोन शून्यासोबत हे दोन चिन्ह कटेल, म्हणजे उरलं काय आपल्याकडे 5 गुणिले 5 गुणिले 1 म्हणजे 5 5 25 गुणिले 1 म्हणजे 25च मिळणार. म्हणजे उत्तर काय मिळेल आपल्याला 25. उत्तर काय मिळेल आपल्याला 25. तर नोट करून घ्या. नंतरचा प्रश्न बघा काय म्हटलं आपल्याला 55/2 चे 55/2 चे x टक्के किती x टक्के बराबर कितीला आपल्याला 220 बराबर कितीला आपल्याला 220. तर आपल्याला विचारलेलं आहे x तर का x ची व्हॅल्यू विचारली काय विचारलं आपल्याला x ची व्हॅल्यू विचारलेली आहे. तर बघा आपण सॉल्व्ह करू याला 55/2 चे म्हणजे काय असतो गुणाकार x प्रतिशत प्रतिशतचे 100 खाली प्रतिशतचे 100 काय असते खाली घ्यावं लागतं. ठीक आहे आणि म्हणजेच किती होणार बराबर 220 बराबर किती 220. ठीक आहे. तर बघा आता एक लक्षात ठेवा मित्रांनो ही संख्या जी 55 गुणिले x आहे ही सर्व संख्या काय असते या संख्येला काय असते भागेला असते भागाकारला असते का असते भागाकारला असते. म्हणजेच बघा याच्या म्हणजे 220 कोणती संख्या असते त्याच्या खाली काही नसलं म्हणजे काय असतो एक असतो काही नसलं म्हणजे काय असतो एक असतो. समजा काही संख्या जर असली ही पण संख्या या संख्येला काय राहील भागाकारला राहील काय राहील भागाकारला राहील. आणि मित्रांनो ही जी खालची जे छेदामधली जी संख्या असेल जे काही अंक असेल ते काय राहील 220 ला पूर्ण काय होईल गुणाकारला जाईल काय जाईल गुणाकारला. ठीक आहे. म्हणून आपण या ठिकाणी या संख्येला एकाच संख्येने आपण भाग देऊ शकतो किंवा डायरेक्ट जरी भाग जात असला तरी भाग देऊ शकतो किंवा आपल्याला जर माहित नसेल डायरेक्ट जर भाग आपल्याला माहित नसेल तर छोट्या छोट्या संख्येने तोडायचं. तर बघा कसं तर मला सांगा आता इथे आणि ही वरची संख्या खालच्या संख्येला भागाकारला राहीलच तुम्हाला माहितच आहे. ठीक आहे. तर बघा आपण भाग तोडू 5 1 5 5 1 5 आणि 5 दोन्ही किती भेटले आपल्याला 10 आणि हा एक 0. ठीक आहे समजलं इथपर्यंत. तर बघा इथे किती भेटले आपल्याला 11. तर या संख्येला आपण हे भागाकारला आहे म्हणजेच काय होणार 11 1 11 आणि 11 दोन्ही 22 आणि हा एक 0 म्हणजेच किती भेटले आपल्याला इकडे 20 भेटले. म्हणजे वरती काय उरलं x गुणिले x म्हणजे x गुणिले 1 म्हणजेच काय x आणि 20 गुणिले 2 म्हणजे किती 40 बराबर किती 20 बराबर किती 20. तर बघा काय होणार हे 40 20 ला गुणाकारला जाणार म्हणजेच x बराबर काय भेटेल आपल्याला 20 गुणिले 40 म्हणजेच x ची किंमत किती भेटली 4 दुनी 8 8 वर किती 2 0 म्हणजे किती 800 किती भेटले आपल्याला 800. ठीक आहे. तर नोट बघा मित्रांनो नंतरचा प्रश्न बघा काय म्हणतो x चे 50% चे 50% x चे 50% चे 50% बरोबर किती आहे 50 बरोबर किती आहे 50. तर काय विचारलं आपल्याला x ची किंमत विचारली काय विचारलं आपल्याला x ची किंमत विचारली आहे. तर बघा काय करू आपण x चे म्हणजे काय गुणाकार 50% टक्केचे काय 100 खाली गुणाकार चे म्हणजे काय गुणाकार आणि 50 टक्केचे 100 खाली टक्केचे 100 खाली बरोबर कितीला आपल्याला 50 बरोबर कितीला आपल्याला 50. इथपर्यंत समजलं मित्रांनो. तर बघा या दोन शून्यासोबत हे दोन शून्य कटेल समजलं. ठीक आहे. म्हणजेच बघा इथे 5 5 किती होणार 25 5 5 किती 25 x गुणिले किती x म्हणजे 25x है ना आपण किती आहे 100 बराबर किती 50 बराबर किती 50. समजलं मित्रांनो इथपर्यंत. तर बघा आता या 25 ने या 50 ला भाग देऊ किती 25 दुनी 50. मी अगोदर सांगितलं तुम्हाला भागाकार कोणत्या कोणत्या प्रकारे येतात. ठीक आहे 25 दुनी 50. तर बघा आता ही 100 इकडे क्रॉस मध्ये गुणाकारला जाईल तर x ची किंमत किती भेटली आपल्याला 2 गुणिले 100 म्हणजे किती 200 2 गुणिले 100 म्हणजे किती 200. तर मित्रांनो नोट करून घ्या मित्रांनो 240 चे 5 1/2 बराबर x चे 50% बराबर किती x चे 50% तर आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची आहे. तर बघा काय करायचं तर काय म्हटलं आपल्याला 240 चे म्हणजे काय गुणाकार. आता आपल्याला काय दिलेला 5 1/2 तर काय करायचं 2 पंचे 10 10 ने 11 10 ने 11 आणि छेद जच्या तसा लिहायचा छेद जच्या तसा लिहायचा बराबर काय दिला x चे म्हणजे x गुणाकारला किती 150% टक्केचे 100 खाली टक्केचे 100 खाली. समजलं मित्रांनो इथपर्यंत. तर बघा आता तर काय होणार यामध्ये पहा 2 ने भाग द्या तर किती भेटणार 120 बरोबर आहे. तर इथे बघा 120 भेटले तर इथे पण आपण भाग देऊ या शून्यासोबत हा शून्य कटला आणि 5 दुनी 10 तर 5 त्रिक 15 5 दुनी 10 तर 5 त्रिक 15 तर किती मिळाले मित्रांनो आपल्या इथे बघा 120 गुणाकारला किती 11 बरोबर किती x गुणाकारला किती 3 अपॉन किती 2 अपॉन किती 2.
समजलं मित्रांनो इथपर्यंत? तर बघा या 12ला 120 ला पण भाग जाईल. 3 एक 3, 3 चौक 12 म्हणजे 6 शून्य 1 म्हणजे किती पडले आपल्याला 40 गुणिले 11. आणि बघा मित्रांनो हे 2 इकडे क्रॉसमध्ये पुढे जाणार गुणाकारला, म्हणजेच आपण सरळ लिहून घेऊ x गुणाकारला किती पडले आपल्याला 40 गुणा 11 गुणा किती 2, 11 गुणा किती 2. तर बघा तर काय मिळणार आपल्याला उत्तर 40 दुनी 80. ठीक आहे 40 दुनी 80 म्हणजेच किती 11 गुणाकारला किती 80. तर बघा 11 आठी 88 आणि 1 हा शून्य म्हणजे किती मिळालं आपल्याला उत्तर 880. किती मिळालं आपल्याला उत्तर 880. बघा मित्रांनो 400 चे 400 टक्के 400 चे 400 टक्के बराबर किती 200 चे 200 टक्के प्लस किती दिलं आपल्याला x अधिक काय दिलं आपल्याला x. तर आपल्याला x ची व्हॅल्यू विचारलेली आहे. तर बघा काय करायचं 400 चे म्हणजे काय असतो गुणाकार किती 400 चे 400 टक्के टक्केचे 100 खाली टक्केचे 100 खाली बराबर किती 200 चे बराबर किती 200 चे म्हणजे काय गुणाकार किती 200 टक्के टक्केचे काय 100 खाली टक्केचे 100 खाली प्लस किती आहे x प्लस किती आहे x प्लस किती आहे x. तर बघा इथे काय होणार या दोन चिन्हासोबत हे दोन चिन्ह कटले म्हणजे 400 चौक किती झाले आपले 1600 किती झाले 1600 बराबर इथे बघा या दोन चिन्हासोबत दोन चिन्ह कटले म्हणजे 200 दोन्ही किती 400 प्लस किती x प्लस किती x. आता बघा हे 400 x ला काय प्लस मध्ये आहे इकडे काय होणार इकडे बरोबरच्या अलीकडे आले तर काय होणार वजा होणार काय होणार वजा म्हणजेच किती 1600 वजा किती 400 इकडे काय उरलं फक्त x. तर x बरोबर किती उरेल आपल्याकडे 1200 किती उरेल 1200. तर मित्रांनो हे संपूर्ण गणित तुम्ही नोट करत जा. ठीक आहे तर बघा आजचा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला पण विसरू नका जेणेकरून आपल्याकडनं कोणताच व्हिडिओ हा चुकणार नाही. धन्यवाद.